तोही जातो वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. संघाचं खातं मात्र उघडून दिलंय रवींद्र. सामनावीर अजित धनावडे याचा सत्कार या ठिकाणी गोकुळजी पानवलकर करतील. आणि उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धाव. रवींद्र आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदलाव करावा लागेल, कारण थोडासा क्रीजचा अंदाज बघता चेस करणं थोडस खेळाडूंना मोठं कम्फर्ट झोन पेक्षाही बाहेर आहे. पाहूया रवींद्राचा पुढील चेंडू मारा करतोय तो पुन्हा एकदा जनार्दन. 7 पावलांचा रनअप घेऊन जनार्दनसाठी पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा डोला चेंडू. झेलबाज होण्याची शक्यता, परंतु कोणताही फिल्डर त्या ठिकाणी नाही आणि जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा. गाणी लावेल ना युट्यूबला. हो हो गाणी लावाल ना तुम्ही आता. गाणी लागतात नाही इथं युट्यूबला जातो की नाही. युट्यूबला नाही जात गाणी. चौकार बिवकार वाढल्यावर कॉपीराईट नाही बसणार. हां लाव ना मशीनवरती. आता मशीन तिथं मोबाईल घेऊन बसला. ते काय एक चेंडू 6 धावा. मशीन दोन्हीवाले ना ते ब्लूटूथवाले येतात. चौका नाही म्हणतो. पंच निर्णय घालवायचा आहे. पण झाडाला वाढायला बॉल आहे ना. काय चौका वाढायला बॉल. चौका चौका वाढायला बॉल नियम जास्त करून झाडाला कुठे पण लागून चौका. चौका आहे बाहेर गेला रस्ता. पुढचा यश सगळं भरून रवींद्र पुढील चेंडू रवींद्राचा मारा करतो तो पुन्हा एकदा जनार्दन. टोळला चेंडू सीमा पार मात्र गेलाय चौकाराच्या स्वरूपात. सॉरी एकच बॉल डेट द्यायचा. मग तो बॅट्समॅन चेंज करा ना. एक धावले तर बॅट्समॅन. हो बॅट्समॅन चेंज कर. पुन्हा एकदा हे थांब ना. क्लिअर करून घे काय तो. पंच धावा किती आताच्या धावा किती. 0. चेंडू ग्राह्य धरला जाऊ शकत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला. 1 धाव. ओके ठीक आहे. पुढील चेंडू रवियाचा मारा करतो तो पुन्हा एकदा जनार्दन. पंच सामना त्वरित सुरू करायचा आहे. वेळेचं भान असू द्या. अजून खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. शिवप्रतिष्ठान तुंबाड शिंदेवाडी विरुद्ध श्री झोलाई माता क्रिकेट संघ रांगरेवाडी. तुम्हाला हा दुसरा कॉल देण्यात येतोय. कृपया नाणेफेकसाठी यायचं आहे. पंच
माफी असावी, थोडासा निर्णय देण्यात उशीर झाला परंतु योग्य निर्णय असा मिळालेला आहे आणि कदाचित हा चौकार जनार्दन याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार संघाकरता. संघाची धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरकली. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 6. पुन्हा एकदा रवी, पाहूया कशा रीतीनं चेंडू टाकतोय आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. उत्कृष्ट डॉट चेंडू. पाहूया कशा प्रकारे खेळून काढतो रवींद्र, आपल्या संघासाठी योगदान देतोय JMCC. स्ट्राईकला पुन्हा एकदा तोच जनार्दन. पाहूया चौकार की षटकार आणि उत्कृष्ट असा डोळा चेंडू जातोय सीमारेषा पार आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पाहूया किती धावा घेत आहेत. पंच धावा किती. कृपया बाउंड्री लाईन वरती कमिटीच्या प्लेयर्सचे जायचं आहे. संजोग चव्हाण, कृपया प्लेयर्सला तुम्ही अरेंज करायचं आहे योग्यरित्या. पुन्हा एकदा धाव किती आहे? 4 धावांच्या पद्धतीने संघाची धावसंख्या झाली ती 10. पुन्हा एकदा डोळ्याला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया किती धावा घेतात. चौकार की षटकार आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. उत्कृष्ट असा प्लेऑफची ही ओव्हर खऱ्या अर्थानं यशस्वी करतो तो जनार्दन. आपल्या बॅटमधून स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्या काढल्यात त्या 12. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 14. धावसंख्या मात्र 4-4च्या हिशोबाने पुढे सरकते. समीकरण मात्र बदलतंय आणि पहिलं षटक मात्र प्रगतीपथावरती घेऊन जातोय तो जनार्दन. रवींद्र, तुला तुझ्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदलाव करावा लागेल जेणेकरून धावसंख्येला कुठेतरी थांबवता येईल. पुन्हा एकदा रवींद्र, पाहूया आणि उत्कृष्ट असा डोळा चेंडू पुन्हा जातोय बाउंड्रीच्या लाईनच्या दिशेनं. जर्सी क्रमांक 26 परिधान केलेला अक्षय मात्र बॉलच्या मागे धावतोय आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन कदाचित पूर्ण केलेत. 3 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये सामंजस्यपणा दिसतोय. दोन्ही खेळाडूंमध्ये कोणतीही चूक करत नाहीत. कृपया गोलंदाजीत फरक करावा लागेल आपल्याला. थोडासा बदलाव, थोडंसं काहीसं चेंजेस, कारण पहिलं षटक मात्र प्रगतीपथावरती जाऊन पोहोचवलं तुम्ही. संघाची धावसंख्या झाली ती 17. बिनबाद 17. पुन्हा एकदा रवींद्र, पाहूया ओमकारसाठी आणि उत्कृष्ट असा क्लीन बोल्ड लागतोय तो पहिला झटका कोडवाडी संघाला. ओमकार याच्या स्वरूपात उत्कृष्ट गोलंदाजी रवींद्र याच्याकडून. रवींद्राच्या खात्यात पहिला विकेट आणि कोडवाडी संघाला लागतो तो पहिला झटका. पाहूया ओमकारची जागा घेण्यासाठी येतो तो जर्सी क्रमांक 28 परिधान केलेला विजय नाचरे. आपल्या संघाला विजयाच्या दिशेकडे पोहोचवायचा असेल तर विजय आपल्या फलंदाजीमध्ये विजयाजनक स्कोर आपल्याला रचावा लागेल जेणेकरून आपल्या संघाचा विजय हा एकतर्फी असेल. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. नाव आहे विजय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो अनिकेत शिंदे. एक नावाजलेला असा गोलंदाज अनिकेत शिंदे. ओळखत नाही बा. मंदार, अनिकेत याचा भाऊ अमित शिंदे मंदार. ओळखत नाही.
अमित शिंदे 0-4-1 डाऊन 0 कोकण कन्या एक्सप्रेस अमित शिंदे. पाहूया कशा रीतीनं जनार्दनसाठी चेंडू खेळवतोय आणि उत्कृष्ट असा डोला चेंडू. एक धाव पूर्ण करण्याच्या शोधात, एक धाव मात्र आपल्या संघाला मिळवून दिले. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल. जर आताचा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जर असतं तर नक्कीच रनआउटच्या चान्सेस असते. जर्सी क्रमांक 17 नाही तर 28 एकाला तरी स्टेशनवरती या कोकण कन्या एक्सप्रेसने उभं केलं असतं. पाहूया पुन्हा एकदा एक्सप्रेस. आता स्ट्राईकला मात्र विजय नाचरे. एक विजयाजनक स्कोर रचतोय का विजय नाचरे. 0-4-1 डाऊन 0. पाहूया मंदार अमित शिंदे याचा पुढील चेंडू मारा करतोय तो विजय. पाहूया कशा रीतीनं पुढील चेंडू अमित याचा खेळून काढतोय विजय आणि उत्कृष्ट असा मारण्याच्या शोधात बॉल काही समजला नाही. डॉट चेंडू यष्टीरक्षकाकडून सुद्धा गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला, परंतु कोणतीही धाव नाही. यशस्वीरित्या तो चेंडू सेफ झोन मध्ये काढलाय अमित यानं. खाडीपट्ट्यातील असा नावाजलेला असा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तसंच फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा अमित शिंदे. पाहूया पुढील चेंडू ओमकार विजयसाठी आणि तोला चेंडू सीमारेषेच्या बाहेर मात्र जातोय आणि हा चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. विजय याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आणि षटकाराच्या मदतीनं आपल्या संघाचं खातं आपलं वैयक्तिक खातं मात्र खोललंय. संघाची धावसंख्या झाली ती 24. एक बाद 24. पुन्हा एकदा अमित याचा पुढील चेंडू मारा करतो तो विजय आणि स्लोवर बॉल. पाहूया किती धाव. एक धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही. एक धावावरती समाधान मात्र. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 25 धावा. पुन्हा एकदा अमित याचा पुढील चेंडू विजयसाठी. पाहूया विजय कशा रीतीने आपल्या संघासाठी योगदान देतोय आणि उत्कृष्ट असा डोळा चेंडू पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट असा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला. 2 धावांवरती समाधान मानतायत. किती धाव घेतले 2च. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 27 धावा. पुन्हा एकदा मंदाराचा पुढील चेंडू मारा करतोय तो जनार्दन. 7 पावलांचा रणप घेऊन अमित मात्र सज्ज झालाय. जनार्दनसाठी तो चेंडू मात्र टाकलाय. पाहूया चौकाराच्या दिशेनं एक हाती झेल घेण्याचा प्रयत्न शुभम याचा, परंतु थोडीफार मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला. परंतु दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. पाणी पाहिजे जर क्रिसवरती कोणाला जर पाण्याची आवश्यकता असेल तर रुईच्या झाडाजवळ पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवलेल्या आहेत. कृपया खेळाडूंनी तिथून पाणी घ्यायचंय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी अंतिम असं निर्णयधारक षटक घेऊन येतोय तो फिरकी गोलंदाज 786 असा लकी नंबर घेऊन जो ओमानच्या क्रिसवरती अजूनही खेळाडूंना मात्र उभं ठेवतो असा प्रवीण. पाहूया आपल्या संघासाठी कशा रीतीनं योगदान देतोय एक ओमानी खेळाडू आणि उत्कृष्ट असा फिरकी गोलंदाज. फुलटॉस चेंडू झेलबाजवण्याची शक्यता परंतु कोणी फिल्डर नाही आणि उत्कृष्ट असा रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव. काहीशी वेगळीच नीती अवलंबतो तो 786 प्रवीण. पाहूया आपल्या संघासाठी कशा रीतीने योगदान देतोय एक फिरकी गोलंदाज. एक
एक वेगळ्याच नीतीत आणि उत्कृष्ट असा डोळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय का, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि हा जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 धावांवरती. 34 धावा. पाहूया कशा रीतीने खेळून काढतोय. पुढील 4 चेंडू निर्णयधारक असं अंतिम षटक. 34 धावा. पाहूया चौकार मारतोय की षटकार. जर्सी क्रमांक 17 एबीडी जनार्दन. पाहूया कशा रीतीने खेळतो. 786 प्रवीण आणि उत्कृष्ट असा डोळा चेंडू पुन्हा एकदा षटकाराच्या दिशेला जातोय आणि अंपायरचा हात मात्र गगनाच्या दिशेनं. सीमा पार, षटकार. 6 धावांकरता. 6 धावा. आधीच्या चेंडूवरती 4 नंतर 6. थोडासा गोलंदाजीमध्ये गुगलीचा फिरकाव करावा लागेल. 786 प्रवीण आणि संघाची धावसंख्या मात्र 6 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली 40. 1 बाद 40. 40 धावसंख्या. पणाजी संघाला विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. रामवाडी संघ. तुम्ही लक्ष पुन्हा एकदा आणि हा उत्कृष्ट असा चेंडू, खरंच एका फिरकावा असा चेंडू प्रवीण यांचा. पाहूया प्रवीण आपल्या संघासाठी अशाच रीतीने योगदान देत आहेत का. आणि हा डॉट चेंडू, असेच डॉट चेंडू आपल्याला या ठिकाणी करावे लागतील जेणेकरून आपली संघाची धावसंख्या मात्र रोखली जाईल. आणि उत्कृष्ट असा चेंडू, परंतु आईचा इशारा. सचिन गडशी अतिरिक्त धावसंख्या मात्र 1 न पुढे सरकते. धावसंख्या झाली 41. 41 धावा. शिवप्रतिष्ठान तुंबाड शिंदेवाडी व श्री झोलाई माता क्रिकेट संघ रांगलेवाडी हा तुम्हाला शेवटचा कॉल. नाणेफेकसाठी शेवटचा कॉल. 786 प्रवीण पुन्हा एकदा मैदानामध्ये. पाहूया आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग ऑन फायर शुभम फ्लाइंग जट सारखा. आणि उत्कृष्ट असे 2 धावा मात्र पूर्ण केल्यात आपल्या संघासाठी. जनार्दन आणि विजय यानं एक विजयाजनक स्कोर या ठिकाणी रचून दिला आपल्या संघासाठी. 43 धावा. पाहूया शेवटचे काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. पाहूया प्रवीण आपल्या संघाला कशा रीतीने योगदान देतोय. जनार्दन चौकार की षटकार. शेवटचे चेंडू काहीतरी शिल्लक आहेत. पाहूया कशा रीतीने. आणि उत्कृष्ट असा टोला चेंडू आणि कॅच झेलबाज होण्याची शक्यता. आणि अनिकेत शिंदेनं कोणताही चुकी न करता उत्कृष्ट झेल लागतोय तो हा दुसरा झटका. प्रवीणच्या खात्यामध्ये जातो 1 विकेट. आणि अशा रीतीने संघाची धावसंख्या झाली ती 43. जिंकण्याकरता 18 चेंडू 44 धावांचं आव्हान या ठिकाणी रचलेलं आहे मालवाडी संघासमोर. पणाजी रामवाडी संघाला विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी येऊन स्वीकारायचं आहे. पणाजी कोलवाडी संघाला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कमलाकर पानवलकर कुठे असेल तर त्याने माईकशी संपर्क साधायचा आहे.
या ठिकाणी मंगेश निंगावले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान आम्ही दीपकजी पालवकर यांना विनंती करतो की त्यांनी यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे. तसेच मोबाईल कोणाचा आहे? तसेच पुष्पा दशरथ निंगावले यांच्याकडून याकरिता सामन्यांकरिता 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आम्ही आमचे मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहे. धन्यवाद. तसेच गीता निदान महिला मंडळ अनसपुरे पालवलकरवाडी यांच्याकडून 2152 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाश धोंडू बेकरे अनसपुरे पोलीस पाटील यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक. नवतरुण विकास मंडळ ग्रामस्थ मंडळ अनसपुरे पालवलकरवाडी 2000 रुपयाचं पारितोषिक. सक्षम अशोक मालप 555 रुपयाचं पारितोषिक. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अनसपुरे यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक. प्रदीप शांताराम मालप यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. सुभाष पांडुरंग कांबळे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक. कुमारी निवेदिता नरेश मालप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. निहारिका निवेदिता नरेश मालप 501 रुपयाचं पारितोषिक. कुमार सुरेश वसंत पानवलकर यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक. सूरज शत्रुघ्न पानवलकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सौ सरिता नारायण पानवलकर महिला मंडळ अध्यक्षा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख श्री अजिंक्यदादा मोरे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. तसेच शिवसेना शिंदेगट राजेश पालकर विभाग प्रमुख सुसेरी जिल्हा परिषद गट तसेच सरपंच नांदगाव खारी यांच्याकडून 11111 रुपयाचं द्वितीय पारितोषिक आलेलं आहे. तसेच विनोद चालके नागेश धाडवे किशोरजी आमरे भारतीय जनता पक्ष जिल्हा प्रमुख यांच्याकडून बंद पाकिट आलेले आहेत. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदेगट शशिकांतजी चव्हाण साहेब यांच्याकडून सुद्धा बंद पाकिट आलेलं आहे. आता वळूया मॅचकडे. पहिला चेंडू झेलबाज होण्याची शक्यता आणि उत्कृष्ट असा विकेटची शक्यता. सचिन खडशी अंपायर मात्र गांगरला आणि विकेटचा इशारा दिलाय आणि हा लागतोय तो मालपवाडी संघाला. पहिला झटका कर्णधार विकास मालप याच्या स्वरूपात. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन आला तो प्रवीण नाचरे. जर्सी क्रमांक 14 परिधान केलेला हा प्रवीण चिनकटे नावाजलेला असा खेळाडू आहे. खालीपट्ट्यामधला पाहूया. एका चेंडूवरती पहिला विकेट मात्र घेतलाय. स्वतः संघाचा कर्णधार पवेलियन मध्ये वापस. परंतु 7-8-6 प्रवीण मालप आता जातोय. एक फिरकी गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं. आता एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहूया. षटकारांचा बादशाह म्हणून ज्याला खालीपट्ट्यात ओळखलं जातं असा हा प्रवीण. पाहूया प्रवीण याचा पुढील चेंडू मारा करतो तो रवींद्र आणि उत्कृष्ट असा डोळा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेनं. परंतु एक धाव. उत्कृष्ट चेंडू प्रवीण याच्याकडून. प्रवीण याचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. कोणता प्रवीण वरती पडतोय भारी. पाहूया कशा प्रकारे खेळून करतायत. पुन्हा एकदा 7 पावलांचा रनअप घेऊन जर्सी क्रमांक 14 प्रवीण याचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. चौकार की षटकार. परंतु थोडस पावलांचं अंतर काहीस कमी जास्त झालेलं आहे. पुन्हा एकदा
जर्सी क्रमांक प्रवीण पुन्हा एकदा सज्ज. प्रवीणचा चेंडू मारा काढतो प्रवीण आणि हा जातोय वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्या मात्र 1 पुढे सरकते. धावसंख्या झाली 2. संदीप धावडे कुठे असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. संदीप धावडे कसं रेकॉर्डला बरं आहे ना. पुढील चेंडू आणि हा जातोय चौकार की षटकाराच्या दिशेनं. पाहूया परंतु फिल्डर मात्र धावतोय. परंतु चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. 4 धावन करता. धावसंख्या मात्र 4 पुढे सरकली. धावसंख्या झाली 6. किती चेक कर. मोबाईल चार्जिंगला आहे. रूमवरती चार्जिंगला प्रवीण पुढील चेंडू प्रवीण यांचा मारा करतो तो पुन्हा एकदा प्रवीण. एकदा मात्र एका चेंडूवरती चौकार मारला. आता षटकार जातोय की प्रवीण याच्या खात्यात तो विकेट जातोय. पुन्हा एकदा डोळ्याला चेंडू परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि या ठिकाणी चुकी केले तुम्ही. लागतोय तो दुसरा झटका. बिनबाद प्लेयर पुन्हा एकदा पवेलियनमध्ये वापस येत आहेत. रवींद्र याच्या स्वरूपात टीमला लागतोय तो दुसरा झटका. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो मंदार. 0-4 डाऊन 1-0. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा अमित शिंदे आपल्या संघासाठी प्रवीण याच्या खात्यात जातो तो 2 विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी प्रवीण याच्याकडून पुढील चेंडू प्रवीण करता. पाहूया कशा रीतीनं खेळून काढतोय आणि उत्कृष्ट असा डोळ्याला चेंडू यॉर्कर लेंथला आणि 1 धाव मात्र पूर्ण केली. प्रवीण याचा पुढील चेंडू मारा करतो तो मंदार. अमित शिंदे. पाहूया अमित शिंदे आपल्या संघासाठी कशा प्रकारे योगदान देत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे आता संघाची जबाबदारी मात्र आहे, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी असा तो अमित शिंदे. पाहूया खऱ्या रीतीनं आपल्या संघाला यशाच्या दिशेकडे पोहोचवतोय का अमित शिंदे. आणि उत्कृष्ट असा डोळ्याला चेंडू परंतु ब्लॉक चेंडू. पाहूया पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं षटक मात्र संपलंय. संघाची धावसंख्या 7. 2 बाद 7 धावसंख्या आहे त्या स्थितीत स्थिरावलेली. आपल्याला या ठिकाणी अणसपुरे गावचे गावाध्यक्ष अनंतजी कांबळे साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी जाकमाता देवी चषक त्यांचे 1700 ऋणी आहे. तसेच सुरेखा देसाई मुंबई नालासोबरा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी मंडळ त्यांचे 1700 ऋणी आहे. धन्यवाद. या ठिकाणी टॉस द बॉक्सचा या मंचावरती 24 कॅरेटचा कॉईन उचलताना आणि नाणेफेक मात्र देवाच्या खात्यात पडलंय. पाहूया देवा आपल्याला निर्णय करत आहेत. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. वळूया मॅच कडे. जर्सी क्रमांक 31 अमित शिंदे करता आणि हा वाईटचा चेंडू असावा. सचिन गडसींचा इशारा. हात मात्र दोन्ही बाजूंना 2 केले आणि 1 धाव. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 31 0-4 1 डाऊन 0. कोकण कन्या एक्सप्रेस. पुन्हा एकदा लॉ स्ट्राईकवर. स्ट्राईकला तो प्रवीण आणि उत्कृष्ट असा टोला चेंडू पुन्हा एकदा
डॉट चेंडूचा इशारा आणि उत्कृष्ट अपील होती, परंतु वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वर सरकते. धावसंख्या झाली 8. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. काय झालं पंच सचिन घरशी, कृपया सामना सुरू करायचा आहे. हो वाईट हा टॉस देवा रागलेवाडी. वाईट चेंडू. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 31 परिधान केलेला हा खेळाडू अमित प्रवीण. पाहूया चौकार की षटकार, आणि बॉल काही समजला नाही. उत्कृष्ट अपील या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु पंचांचा कोणताही डिसिजन आहे. अशीच अपील असावी. ठीक आहे, पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रवीण साठी. पाहूया प्रवीण आपल्या संघाला कशा प्रकारे योगदान देतोय. संघ मात्र थोडासा हलाखीच्या अवस्थेत आहे. जर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल, परंतु पुन्हा डॉट चेंडू. अशा रीतीनं खेळ मात्र या ठिकाणी विजयाचं पारडं मात्र एका बाजूला सरकतंय. प्रवीण आणि अमित आपल्या फलंदाजीमध्ये बदल करावा लागेल, नाहीतर हा सामना विजयाच्या दिशेकडे झुकेल, परंतु पारडं मात्र कोंडवाडी संघाचं जड होईल याचं भान असू द्या. पुन्हा एकदा 31 जर्सी क्रमांक असलेला खेळाडू 7 पावलांचा रणअप घेऊन, आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चौकार नाही तर षटकार प्रवीण आपल्याला मारावे लागतील. पुन्हा एकदा पुढील चेंडू 31 वसंत. पाहूया, आणि उत्कृष्ट असा डोला चेंडू. पाहूया 1 धाव घेतात का. 1 धावांवरती समाधान मानतात ते अमित. एक अष्टपैलू खेळाडू नॉन स्ट्राईक वरती होता, आता तो स्ट्राईक वरती आलाय. चौकार मारतोय की षटकार. अमित शिंदे. जर आपल्या संघाला यशाच्या वाटचालीकडे, यशाच्या दिशेकडे पोहोचवायचं असेल तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल, कारण सामना थोडासा तुमच्या बाजूने फसलाय. पारडं मात्र त्या बाजूने जड होत आलंय. पाहूया पुन्हा एकदा 31 जर्सी क्रमांक. पाहूया कशा रीतीने खेळून काढतोय, आणि उत्कृष्ट असा चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता, परंतु झेल होऊ शकला नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. अशा रीतीने धावसंख्या मात्र पुढे सरकली 12. किती मारायचे ते 12 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जिंकायचं असेल तर कदाचित चौकार नाही तर षटकारांची आतषबाजी करावीच लागेल. आणि उत्कृष्ट असा चेंडू म्हणता येईल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 12. आता मात्र प्रत्येक चेंडू चौकार नाही तर षटकार. आणि उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला कोलवाडी संघाकडून. सर्व युवा खेळाडू या ठिकाणी कोणताही अनुभव नसलेले, परंतु एक युवा जोश म्हणून दिसत आहेत. आणि खरंच या देशाचा युवा हा सर्वात कार्यशील आहे, म्हणून युवांना संधी द्या हा एक सल्ला सर्व संघाला देतो. कारण युवा ही देशाची ताकद आहेत. कारण स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे की मला या देशातील 100 युवा द्या. पुन्हा एकदा 6 चेंडू 32 धावा. प्रवीण मात्र स्ट्राईक वरती आहे. पाहूया कशा रीतीने चेंडू खेळून करतोय. पहिला चेंडू मात्र डॉट. आता 5 चेंडू 32 धावा. समीकरण या ठिकाणी बदललंय, आणि पारडं मात्र जड झाले ते पणाजी कोंडवाडी संघाच्या खात्यामध्ये. पाहूया प्रवीण. एक
उत्कृष्ट नावाजलेला अनुभवी असा खेळाडू प्रवीण आहे. प्रवीण अजूनही त्याच्या बलदंडामध्ये ताकद आहे. अजूनही 5 चेंडू 5 षटकारांची आतषबाजी करू शकतो आणि त्यातला हा निघालेला पहिला षटकार असावा. षटकार जातोय की सावकार सीमा पार मात्र गेलाय आणि 6 रनांकरता 6 धावा षटकार. संघाची धावसंख्या झाली मात्र 18. एक नावाजलेला असा खेळाडू प्रवीण स्ट्राईकला येतो. प्रवीण नॉन स्ट्राईकला येतो. कोकण कन्या एक्सप्रेस अमित जर्सी क्रमांक 29 परिधान केलेला अनिकेत एक नावाजलेला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पन्हाळा संघ पाहतो. पुन्हा एकदा त्याचा चेंडू मारा करतो तो प्रवीण आणि हा चेंडू मात्र जातोय डॉट चेंडू आणि अशा रीतीनं पुन्हा एकदा रणबाद होतोय. तो म्हणजे प्रवीण. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो जर्सी क्रमांक 26 अक्षय. पाहूया कशा रीतीने खेळतोय अक्षय. जर्सी क्रमांक 26 जिंकण्याची आवश्यकता सुद्धा 26. पाहूया कशा रीतीने खेळून काढतोय. अमित शिंदे मात्र स्ट्राईक वरती आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू शिल्लक आणि उत्कृष्ट असा डोळा चेंडू. पुन्हा एकदा झेलबाज होण्याची शक्यता. अजय मात्र या ठिकाणी तयार दिसतोय परंतु त्याची जागा घेण्यासाठी जातोय. अमित याची जागा घेण्यासाठी जातोय तो त्याचाच भाऊ जर्सी क्रमांक 00 अनिकेत. मित्रांनो हा सामना पूर्णपणे कोलवाडी संघाकडे झुकतोय. Morning doesn't arrive just because its time begins because the sun rise. सकाळ झाली म्हणून सूर्य उगवत नाही. सूर्य उगवतो म्हणून सकाळ होते. तुमच्या एका पराभवाने खेळ संपत नाही. पुन्हा पुन्हा खेळा आणि त्याच जिद्दीने पुन्हा एकदा प्रयत्न करा. नक्कीच यशाचं शिखर तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला सल्ला देतो दादा. आपण वळूया मॅच कडे. पुन्हा एकदा 29 जर्सी क्रमांक परिधान केलेला हा खेळाडू अनिकेत नावाजलेला असा खेळाडू आहे. स्ट्राईकला तो सुद्धा अनिकेत आहे. पाहूया कशा रीतीने खेळून काढतो. पुढील चेंडू अनिकेत याचा. पुढील चेंडू अनिकेत साठी आणि हा मारण्याच्या शोधात पुन्हा झेलबाज होण्याची शक्यता परंतु मिसफिल्ड. परंतु रनआउट होऊ शकतो. परंतु पंचांचा डिसिजन नॉट आउट. आउट. अनिकेत गेला. अनिकेत पुन्हा आला. त्याची जागा घेण्यासाठी जातो तो शुभम. कदाचित हा चेंडू नॉन स्ट्रायकर म्हणून खेळावा लागेल शुभम तुम्हाला. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेल्या अवस्थेत 18 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. शुभम स्ट्राईकला येतो. अक्षय. अक्षय शेवटचा एक चेंडू सावकार की षटकार आणि अशा रीतीने तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 18 आणि अशा रीतीने पन्हाळा कोलवाडी संघ हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं या ठिकाणी अभिनंदन तसेच पराभूत संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. तसेच जाखमाता माऊली क्रिकेट क्लब मालपाडी संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. या संघातला सामना